तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये. ज्यात की आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की आपण युनिट 4 जे आहे ते चालू केलेलं आहे, जे की आहे आपल्या 18 मार्क्सचं. आणि आज आपण ते युनिट पूर्ण संपवणार आहे. आपलं MWCचं 5व्या सेमिस्टरचं MSBTचं केस स्कीमचं हा सब्जेक्ट आहे. MWCचा ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी 4थ्या युनिटचा आज आपण लास्ट पार्ट बघत आहे. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये 4.1 हे पाहिलेलं आहे, जे की आहे इंट्रोडक्शन टू 5G आणि त्याचं आर्किटेक्चर आणि एनेबलिंग टेक्नॉलॉजी जे आहेत ते आपण पाहिलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे 3 टॉपिक कव्हर करणार आहेत, ज्यात की आपण पहिल्यांदा पाहूया की IMT 2020 स्टँडर्ड काय आहे, ते वापरतो कुठं व त्याचे स्पेसिफिकेशन्स काही पाहणार आहे आपण. 4.2 आता आपण पाहूया. आता IMT 2020 स्टँडर्ड काय आहे, तर ही एक ऑफिशियल स्टँडर्ड आहे. कुणाचं? तर आपल्या 5Gचं. हो का? IMT 2020 इज अ ऑफिशियल 5G स्टँडर्ड सेट बाय. आता ते कुणी सेट केले, तर ITU ने सेट केले. ITU म्हणजे काहीतरी इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन. शॉर्ट फॉर्म सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत. इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनने सेट केले, जे आहे IMT 2020 स्टँडर्ड. ते कुणाचं स्टँडर्ड आहे, तर 5Gचं स्टँडर्ड आहे. आता आता ते काय डिफाईन करतं, की परफॉर्मन्स रिक्वायरमेंट्स असतील, स्पेक्ट्रम गाईडलाईन्स असतील आणि यूज केसेस फॉर अ 5th जनरेशन मोबाईल नेटवर्क. आता IMT 2020, IMTचा फुल फॉर्म काय, तर इंटरनॅशनल मोबाईल टेलिकम्युनिकेशन 2020 का, तर 5G कधी आलं आपलं, 2020 ला आलेलं आहे. इंटरनॅशनल मोबाईल टेलिकम्युनिकेशन 2020 इज अ ग्लोबल स्टँडर्ड फॉर अ 5G mobile communication developed by the International Telecommunication Union म्हणजेच ITU is defined the technical requirements and performance target for a 5G networks. आता आपण काही ऑब्जेक्टिव्ह पाहूया. ऑब्जेक्टिव्ह काय आहेत? IMT 2020चा फुल फॉर्म पाहिला आपण, की ह्याच्यावरती जनरली 4 मार्काला किंवा 2 मार्काला प्रश्न येणार. 4 मार्काला आलं तर काय येणार, की त्याचे ऑब्जेक्टिव्ह सांगा किंवा त्याच्याबद्दल डिफाईन करा. मग त्यात तुम्हाला काय सांगायचं असतं, डेफिनेशन, त्याचे ऑब्जेक्टिव्ह, परत ते वापरतो कुठं, त्याचे काही स्पेसिफिकेशन. दॅट्स इट, सिम्पल. आता IMT 2020चे ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर प्रोव्हाइड अल्ट्रा हाय डेटा रेट, रिड्यूस नेटवर्क लॅटन्सी, सपोर्ट मॅसिव्ह IoT कनेक्टिव्हिटी आहे आणि इम्प्रूव्ह नेटवर्क रिलायबिलिटी, इन्क्रीज स्पेक्ट्रल एनर्जी इफिशियन्सी. ज्या 5Gचे जेवढे जेवढे तुम्ही फीचर्स किंवा काही त्याचे हे लिहिचाल तेच इथं लिहायचे आहेत. ॲडव्हान्टेजेस enable new applications such as a smart city, autonomous vehicle and remote healthcare. आता की फीचर्स, आता त्याचे फीचर्स आपण पाहतोय. त्याचा पिक डेटा रेट किती आहे, 20 Gbps जो की आहे डाऊन लिंकचा आणि 10 Gbps जो की आहे अप लिंकचा. युजर डेटा रेट 100 Mbps डाऊन लिंक, 50 Mbps अप लिंक. जेवढं मी तुम्हाला जस्ट काय करेल, की मी तुम्हाला द्यायचं काम करते, मी तुम्हाला सगळे थेअरी देते, जेवढं जेवढं इम्पॉर्टंट एक्झामसाठी ते सगळं द्यायचा प्रयत्न करते. माझ्या टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथं सुद्धा मी नोट्स टाकण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही कमेंट करा, तुम्हाला जे पाहिजे ते मी टाकण्याचा प्रयत्न करते. जस्ट मी तुम्हाला देऊ शकते. ऍट द एंड तो करायचे तुम्हाला स्वतःलाच, की फीचर्स आहेत. तुम्ही जेव्हा जस्ट तुम्ही व्हिडिओ पाहचाल, इथं दिसते, इथं मी सांगते तुम्हाला, बट तुम्हाला रिमाइंड करायचे, तुम्हाला सारखं सारखं रिव्हिजन करायचे, तेच काम स्वतः तुम्हाला करायचं आहे. आता युजरचा डेटा रेट झालं, लॅटन्सी त्याची काय आहे, ॲज लो ॲज 1 ms. नंतर मोबिलिटी सपोर्ट त्याचा किती आहे, कनेक्शन डेन्सिटी त्याची, नंतर ह्याच्यातील बेसिक फीचर्स आहेत, ते तुम्हाला जनरल विचारले तर आले पाहिजेत, ते आहेत. इम्प्रूव्ह एनर्जी इफिशियन्सी आणि बेटर स्पेक्ट्रम इफिशियन्सी. आता IMT 2020चं तुम्ही इथे बेसिक त्याच्याबद्दल पाहिलं, नंतर इथे ऑब्जेक्टिव्ह पाहिले, नंतर इथं फीचर्स पाहिले आणि आता मेन यूज केसेस पाहणार आहे. आता इथं हे शॉर्ट फॉर्म सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत. EMBB, MTC, नंतर इथं URLLC. आता पहिलं काय तर इन्हान्स मोबिलिटी ब्रॉडबँड. त्याचं ते काय आहे ते इन्हान्स मोबिलिटी ब्रॉडबँड, हे शब्द लक्षात ठेवायचे आहेत. 3च यूज केसेस आहेत तुम्हाला. तर इन्हान्स मोबिलिटी ब्रॉडबँड म्हणजे काय, ते तर हाय स्पीड इंटरनेट प्रोव्हाइड करतं. 4K 8K व्हिडिओ स्ट्रीमिंग करू शकतो. व्हर्च्युअल रियालिटी, VR, ऑगमेंटेड रियालिटी, AR
आणि क्लाउड गेमिंग जे आहे ते आपण ह्या इन्हान्स मोबाईल ब्रॉडबँडमध्ये आपण वापरतो किंवा त्याच्या थ्रू ती होत असतं आणि त्याच्यात आपण काय वापरतोय तर आपण हे 5G वापरतोय. IMT 2020 वापरतोय स्टँडर्ड त्याचं. अल्ट्रा रिलायबल लो लॅटन्सी कम्युनिकेशन जिथं खूप जास्त रिलायबल कम्युनिकेशन पाहिजे आणि खूप जास्त कमी लॅटन्सी पाहिजे ते कम्युनिकेशन ते कुठं होऊ शकतं त्याचं एक्झाम्पल काय तर ॲटोनॉमस व्हेकल आहेत जे की खूप जास्त लो लॅटन्सी पाहिजे तिथं जिथे ॲक्सिडेंट होण्याचे प्रमाण कमी होईल त्याच्यासाठी आपल्याला लो लॅटन्सी पाहिजे. नंतर रिमोट सर्जरी असतील हॉस्पिटलमध्ये त्याला खूप प्रिसियसली ज्या कराव्या लागतात कामं ते असेल, इंडस्ट्रियल ऑटोमेशन असेल, स्मार्ट फॅक्टरीज असतील, तिथं आपण अल्ट्रा रिलायबल लो लॅटन्सी वापरतो. नंतर मॅसिव्ह मशीन टाईप कम्युनिकेशन काय आहे तर जिथे IoT असेल म्हणजे मशीन टू मशीन कम्युनिकेशन, तिथे स्मार्ट सिटी, नंतर स्मार्ट ॲग्रिकल्चर, नंतर एन्व्हायरमेंटल मॉनिटरिंग असेल. याचे 3 यूज केसेस आहेत, बेसिक आहे. जस्ट लक्ष देऊन किंवा काही ट्रिक वापरून तुम्ही रिमाइंड करू शकता का बेसिक आहे. जस्ट तुम्ही नावं त्याचे रिमाइंड करा त्याचे जे म्हणजे जे आहे त्याच्याबद्दलचे एक्झाम्पल असे ऍप्लिकेशन तुम्हाला ऑटोमॅटिक लक्षात राहतील. हे याचे 3 यूज केसेस होते. आता IMT 2020 म्हणजे 5G. आता इथे ऍडव्हान्टेज काय येणार? एक्स्ट्रीमली फास्ट इंटरनेट स्पीड, लो कम्युनिकेशन डिले, सपोर्ट लार्ज नंबर ऑफ कनेक्टेड डिव्हाइसेस, नंतर रिलायबल कम्युनिकेशन फॉर क्रिटिकल ऍप्लिकेशन आणि इफिशियंट यूज ऑफ स्पेक्ट्रम अँड एनर्जी. आता आता हे ऍडव्हान्टेज पाहिले त्याच्यावर काही ऑब्जेक्टिव्ह फीचर्स पाहिले. IMT स्टँडर्ड्स मध्ये आपल्याला तसं काही स्पेसिफिक सांगितलं नाहीये त्यांनी की काय करायचंय तुम्हाला त्याच्यातलं. जस्ट IMT 2020 स्टँडर्ड. तर तुम्हाला एक्झाम मध्ये प्रश्न कसा येणार? एक्सप्लेन IMT 2020 स्टँडर्ड किंवा शॉर्ट्स नोट्स लिहायची IMT 2020 स्टँडर्ड वरती. तर त्याच्यात मी जे तेवढं ते खूप आहे त्यातलं तुम्ही करा. जस्ट जे 5Gचं तुम्हाला ऍडव्हान्टेज आहे ते IMT 2020 मध्ये लिहायच्यात. फक्त यूज केसेस आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत. आता आता आपल्याला सिलेबसमध्ये हे आपण 4.2 कव्हर केला. आता आपल्याला 4.3 मध्ये काय पाहिजे? 5G रेडिओ स्पेक्ट्रम, जे की 5G मध्ये आपण कोणता रेडिओ स्पेक्ट्रम वापरतो त्यात लो बँड पाहिजे, मीडियम बँड पाहिजे आणि मिलीमीटर बँड म्हणजेच अल्ट्रा हाय बँड पाहिजे. इथपर्यंत पाहिजे. नंतर हा टॉपिक आपण पाहूया. पहिल्यांदा आपण इथपर्यंत पाहूया की हे 3 बँड्स पाहूया आपण पहिल्यांदा 5G रेडिओ स्पेक्ट्रम मध्ये. आपण सिलेबस वाईज जात आहे. आपण एकही पॉइंट स्किप करणार नाहीये. डेफिनेशन: द 5G रेडिओ स्पेक्ट्रम रेफर्स टू द रेंज ऑफ फ्रिक्वेन्सी. ज्या रेंज ऑफ फ्रिक्वेन्सी आहेत ज्या 5G नेटवर्क यूज करतं ट्रान्सफर, ट्रान्समिट आणि रिसीव्ह करण्यासाठी ते आहेत आपलं 5G रेडिओ स्पेक्ट्रम. आता इट डिवाइड इंटू 3 फ्रिक्वेन्सी. आता ते जे स्पेक्ट्रम आहे ते आपण 3 फ्रिक्वेन्सीमध्ये डिवाइड केलेलं आहे. लो बँड, मिड बँड म्हणजेच मीडियम बँड आणि मिलीमीटर वेव्ह बँड म्हणजेच हाय बँड. आता इथं लो बँड, मिड बँड आणि MMW बँड हे पाहू शकता तुम्ही. इन्शुअर, आता लो बँड काय आहे तर इन्शुअर ब्रॉड कव्हरेज अँड रिलायबल कनेक्टिव्हिटी. खूप जास्त ब्रॉड कव्हरेज तुम्हाला लो बँड देते आणि रिलायबली कनेक्टिव्हिटी. आता मिड बँड काय करते तर ऑफर बॅलन्स बिटवीन स्पीड अँड रेंज. स्पीड आणि रेंज ही लिमिटेड देते आणि दोन्हीत बॅलन्स ठेवते. MMW म्हणजेच मिलीमीटर वेव्स काय करते तर ऑफर अल्ट्रा फास्ट स्पीड बट रिक्वायर अ डेन्स इन्फ्रास्ट्रक्चर. आता आता इथे तुम्हाला सांगितलं, आता तुम्हाला जर स्पेसिफिक विचारलं की लो बँड बद्दल थोडं सांगा तर तुम्ही जर एक अख्खं कंपॅरिझन केलं तर तुमचे 3ही कव्हर होणार आहे. तुम्हाला असं स्पेसिफिक एक घेऊन बसण्याची गरज नाही. लो बँडचे एवढेत, मिड बँडचे एवढेत आणि हाय बँडचे एवढेत असं करायची गरजच नाहीये. आता तुम्हाला जर विचारलं लो बँडचं काय तर लो बँडचं तुम्ही फक्त काय करायचं, हा तुम्ही जर पूर्ण टेबल केला तर तुम्हाला लो बँडचं हा सेक्शन फक्त लो बँडचा लिहून टाकायचा तिथं पॅरामीटरनुसार. त्याची फ्रिक्वेन्सी रेंज लिहायची, स्पीड लिहायचं, तरी तुम्हाला मार्क आहेत. म्हणून म्हणजे मी काय सजेस्ट करेल, मी ज्या असे जे होते ज्यात कंपॅरिझन करायचे होते मी त्याची थेरी कधीच बघितली नाही. मी फक्त कंपॅरिझन करत गेले. हा याचं कंपॅरिझनली करू शकतो तर आपण कंपॅरिझनली करण्यात काय ही आहे. मग आपण जास्त थेरीकडे न जाता कंपॅरिझन करा, तुमचा अख्खा पॉइंट क्लिअर आहे. सिंपल. आता इथे आपल्याला 3ही कंपॅरिझन करायचं आहे. लो बँड,
मिड बँड आणि इथं मिलीमीटर वेव्ह बँड आहे, इथं दिसत नसेल. आता इथं फ्रिक्वेन्सी रेंज याची किती आहे? 600 मेगाहर्ट्ज टू 900 मेगाहर्ट्ज, नंतर 1 गिगाहर्ट्ज ते 6 गिगाहर्ट्ज, आणि इथं हाय म्हणजे किती? 24 गिगाहर्ट्ज ते 100 गिगाहर्ट्ज. आता त्याचा स्पीड किती आहे? अप टू 250 Mbps, अप टू 600 Mbps ते 1 Gbps, नंतर 1.10 Gbps. आता कव्हरेज सेव्हरल किलोमीटर्स, परत 1 ते 3 किलोमीटर मॉडरेट आहे. इथं तुम्हाला जरी कव्हरेजच्या वेळेस जर तुम्हाला त्याचे रेंज लक्षात नसेल, म्हणजे 1 आहे का 2 आहे का 2 आहे का 3 आहे असं झालं, तर जस्ट वाईड कव्हरेज, मॉडरेट कव्हरेज आणि शॉर्ट कव्हरेज एवढं लिहिलं तरी सिम्पल आहे. नंतर पेनिट्रेशन याचं कसं आहे, तर एक्सलंट आहे, मॉडरेट आहे आणि असं वीक आहे. पेनिट्रेशन म्हणजे काय, तर वॉल्स आहेत, बिल्डिंग्स आहेत, त्याच्या थ्रू सिग्नल पलीकडे जाण्याची कॅपॅसिटी किती आहे. तर लो बँड असेल तर खूप एक्सलंट कॅपॅसिटी, मॉडरेट, नंतर वीक. त्याची लॅटन्सी आहे इथं 20 ते 50, नंतर 10 ते 20 असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. नंतर कॅपॅसिटी त्याची लो, मिडियम, व्हेरी हाय. नंतर कुठं वापरतो? लो बँड वापरतो आपण रूरल आणि कव्हरेज IoT, नंतर अर्बन एरियाज, नंतर एंटरप्राइजेस आणि डेन्स अर्बन झोन्समध्ये आणि VR AR मध्ये वापरतो. जस्ट एवढं केलं तुमचा हा पॉइंट कव्हर आहे. आता जसं की सिलेबसमध्ये तुम्ही पाहिलं, मी म्हणलं तुम्हाला की इथपर्यंत आपण केलं. आता आपल्याला इथं काय सांगितलं? 5G सर्व्हिस प्रोव्हायडर. तर जस्ट 5G सर्व्हिस प्रोव्हायडर्स मध्ये तुम्ही काय लिहिणार? जस्ट 2 मार्काला प्रश्न येतो, खूप सोपं आहे. 5G सर्व्हिस प्रोव्हायडर्स म्हणजेच की तुम्हाला 5G कोण देते, सर्व्हिस कोण 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 प्रोव्हाइड करतं. तर आपले दररोजच्या तोंडातली आपली नावं जिओ, एअरटेल, वोडाफोन, किंवा आता तेच अपग्रेड होऊन VI झाले, नंतर BSNL असेल. BSNL सध्या 5G देत नाही, बट वर्किंग फेज चालू आहे 5Gची त्यांची. तर तुम्ही जेवढे जेवढे तुम्हाला माहित आहेत तेवढे तेवढे तुम्ही लिहू शकता. जिओ ट्रू 5G, नंतर एअरटेल 5G+, नंतर VI, वोडाफोन आयडिया, नंतर BSNL असे लिहू शकता. हे होते आपले 5G सर्व्हिस. याच्यावरती 2 मार्क्ससाठी सिलेबसमध्ये मेन्शन आहे, म्हणजे क्वेश्चन आहे त्याच्यावरती. एक्स्ट्रा करायचंच नाही आपल्याला. सिलेबस जेव्हा तुमचा ऑलमोस्ट कव्हर होईल तेव्हा तुम्ही एक्स्ट्राकडे जाणार आहे. पण MSBTचा जो आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे की सिलेबस बाहेरचा प्रश्न येत नाही MSBTला. तर तुम्ही, आणि थेरी सब्जेक्टला तर कधीच नाही येत. थेरी सब्जेक्टसाठी तुम्ही सिलेबस पॉइंट टू पॉइंट करा. तुम्ही 70 पैकी 65 पर्यंत जाऊ शकता, 65+ सुद्धा जाऊ शकता, 70 आउट ऑफ 70 सुद्धा आणू शकता. आता आपला शेवटचा, आपला 4था चॅप्टर इथे संपतोय, जो की आहे आपला शेवटचा पॉइंट 5G नेटवर्क स्लायसिंग हा आहे. आणि याच्यात पण काही दिलेलं नाही की काय पाहिजे आपल्याला, जस्ट स्लायसिंग बद्दल पाहायचं आहे आपल्याला. आता इथे आपण पाहणार स्लायसिंगची पहिल्यांदा डेफिनेशन. 5G स्लायसिंग म्हणजे काय, तर एक फिजिकल 5Gचं नेटवर्क आहे, ते आपण फिजिकली डिवाइड न करता एक व्हर्च्युअली डिवाइड करतोय. व्हर्च्युअली मल्टिपल नेटवर्क त्याच्या आतमध्ये तयार करतोय, आणि ती प्रत्येक एक नेटवर्कला आपण स्लाइस म्हणतोय. आता इथे पाहू शकता डेफिनेशन. 5G network slicing is a technology that divide one physical 5G network into multiple virtual network म्हणजे slices. Each slice is designed for a specific service with a own speed, latency, security आणि capacity requirement. आता 5G नेटवर्क स्लायसिंगची गरज का पडली आपल्याला, का आपण व्हर्च्युअली डिवाइड करू लागलो, तर डिफरंट ऍप्लिकेशन हॅव डिफरंट रिक्वायरमेंट. प्रत्येक ऍप्लिकेशनचं वेगवेगळं रिक्वायरमेंट आहे, आणि जेव्हा आपण व्हर्च्युअली डिवाइड करतोय तेव्हा प्रत्येक व्हर्च्युअली डिवाइड केलेल्या स्लाइसला आपण वेगवेगळं फंक्शन देतोय किंवा वेगवेगळे त्याचं डिझाईन करतोय की ती स्पेसिफिक सर्व्हिस आपल्याला प्रोव्हाइड करेल. सेल्फ ड्रायव्हिंग कार्स नीडेड व्हेरी लो लॅटन्सी लागते त्यांना. व्हिडिओ स्ट्रीमिंग सर्व्हिस नीड हाय बँडविड्थ. IoT sensors need low power massive connectivity. One common network cannot efficiently serve all these. हे जे आहे ते सर्व एक कॉमन नेटवर्क प्रोव्हाइड करू शकत नाही, त्याच्यामुळे आपण छोटे छोटे स्लाइस करून प्रत्येकाला वेगवेगळ्या सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यासाठी सांगितलेलं आहे. आता इथे पण आहेत आपल्याला स्लाइसचे टाईप. आता इथे तुम्ही कसं लक्षात ठेवणार, आता मग असे तुम्ही IMT स्टँडर्ड्स मध्ये पाहिलेलं आहे की IMT स्टँडर्ड्स मध्ये यूज केसेस ह्या 3 होत्या.
जस्ट त्या स्लाइस लिहायचं आहे त्याच्या पुढं, त्याच्यातच हे जे पण फंक्शन आहेत. 5G सेम आहे. IMT म्हणजेच 5G आहे आणि 5Gचेच आता स्लायसिंग पाहतोय आपण. आता इथे फुल फॉर्म तुम्ही मगाशीच पाहिलेले आहेत. इन्हान्स मोबाईल ब्रॉडबँड असेल, नंतर अल्ट्रा रिलायबल लो लॅटन्सी कम्युनिकेशन असेल आणि MMTC म्हणजेच मॅसिव्ह मशीन टाईप कम्युनिकेशन असेल. जस्ट त्याचे स्लाइसचे टाईप विचारले तर हे टाईप लिहायचे आहेत. IMTचे यूज केसेस विचारले तर स्लाइस काढून फक्त हे लिहायचं आहे. त्याचा पर्पज मी तुम्हाला मगाशी सांगितला, तोच पर्पज इथं आहे. प्रोव्हाइड हाय स्पीड इंटरनेट असेल, व्हिडिओ स्ट्रीमिंग तीच आहे, इथे पण तेच आहे, इथे पण तेच आहे. हे स्लाइसच्या टाईपमध्ये करायचंच आहे, स्किप करायचं नाहीये. आता आता तुम्हाला स्लाइस तुम्ही कशा लक्षात ठेवणार की का स्लाइसिंग करतोय? जर तुम्हाला हा कन्सेप्ट कळला नसेल की का स्लाइसिंग करतोय, काय गरज आहे त्याची व कसं ते काम करते. आता इथे एक एक्झाम्पल मी दिलेलं आहे. इमॅजिन अ हायवे विथ अ सेपरेट. आता हायवेला प्रत्येकाला लेन्स असतात प्रत्येकाच्या. तर एखादी स्पीड वेगवेगळी असते, एखादी फास्ट असेल, एखादी इमर्जन्सी असेल, ॲम्ब्युलन्स वगैरेसाठी, नंतर सर्व्हिस लेन्स असतील. आता फास्ट लेन्स कशासाठी? तर व्हिडिओ स्ट्रीमिंगसाठी, जिथं की EMBB आता आपण यूज केसेसमध्ये पाहिलं, तिथं फास्ट लेन लागते आपल्याला की लो लॅटन्सी असली पाहिजे. नंतर इमर्जन्सी लेन जे आहे, रिमोट सर्जरी, तिथं की खूप फास्ट कम्युनिकेशन पाहिजे. आणि सर्व्हिस लेन्स जे असतात, जसं की आपण बघू शकतो IoT सेन्सर्स, जिथे की मशीन टू लो पॉवर रिक्वायर असते, त्या आहे आपल्या सर्व्हिस लेन्स. ऑल लेन्स आर युज्ड ऑफ द सेम हायवे बट इच सर्व अ डिफरंट. सेम हायवे, सेम रेंज आहे, सेम फ्रिक्वेन्सी आहे, बट वेगवेगळे त्यात आपण लेन्स तयार केले स्पीडनुसार, आपल्या गरजेनुसार. दिस इज एक्झॅक्टली हाऊ 5G नेटवर्क स्लाइस वर्क. आता त्याचे फीचर्स इथं दिलेले आहेत मी 5Gचे. जे 5Gचे फीचर्स लिहिणार ते स्लाइसमध्ये थोडेफार आहेत वेगळे, जे की तुम्ही वाचू शकता आणि हे नोट डाऊन करून घ्या. आता आपण चौथा चॅप्टर संपवलेला आहे. आता आपला एक चॅप्टर राहिलेला आहे MWCचा. जो 5वा चॅप्टर आहे तो पण आपण लवकरच कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे व आपला MWCचा संपूर्ण सिलेबस इथे संपत आहे. जरी तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करत जावा, मी रिप्लाय देत आहे. व चांगला अभ्यास करा. जर तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयरसाठी ॲडमिशन घ्यायचं असेल, कॉलेजला चांगल्या ते पण असेल तुमचं, तर खूप जास्त अभ्यास पाहिजे, खूप जास्त पर्सेंटेज पाहिजे. 90 सुद्धा नाही, जर तुम्हाला चांगले मार्क पाहिजे 95 पर्यंत जाण्याचा प्रयत्न तुम्ही करा. आता तुम्हाला 5th सेमिस्टरला कॅप्स्ट्रॉनचा प्रोजेक्ट आहे, हे वर्कलोड वाढणार. कॅप्स्ट्रॉनचा 5thला नाही 6thला आहे, पण 5thला प्रिपरेशन आहे त्याचं, की त्याचं तुम्ही कोणता सिलेक्ट करायचा आहे ते 5व्या सेमिस्टरमध्ये आहे. त्याचे कॉम्पोनंट तुम्ही आतापासून, जेव्हा तुम्हाला दिवाळीत सुट्टी असेल तिथं तुम्ही कॅप्स्ट्रॉनचं उरकून टाका जेवढं पॉसिबल आहे, किंवा सिलेबस उरकून टाका. असं करण्याचा प्रयत्न करा. काय डाऊट असेल तर कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.